तर गाईज तयारी सुरू झाली आहे कानबाई उत्सवाची आणि गावामध्ये ठिकठिकाणी देवी बसली आहे आज संध्याकाळी आणि आमच्या घरी पण आता पूजेची वगैरे सर्व तयारी सुरू झाली आहे। हे बघा तुम्हाला दाखवतो मी, हे असं चित्र भिंतीला लावावं लागतं आणि हे अगोड्याची पानं आहेत जे इकडे हे लावलेले आहेत। हे बघा आज देवी बसल्यावर ही भाजी बनवायची असते घरी आणि या असं एक हे भांडं असतं मातीचं, याच्यामध्ये भाकरी बनवावी लागते। त्या भाजीचे नाव किल्लूची भाजी असं आहे। सो आज सगळीकडे गावात पूर्ण हीच भाजी बनणार आहे। सो खाऊया। तर आता जेवायला बसतोय आम्ही, किल्लूची भाजी आणि भाकरी। The next day. तर गाईज आता आम्ही बनवत आहेत पुरणपोळी। सो उषा आजी बनवत आहे, माझी आजी, की पुरणपोळी कसं बनवतात काय बनवतात ते बघा। खापर असते त्याच्यावर मोठी अशी पूर्ण एक पुरणपोळी असते, तिची प्रोसेस कशी बनते काय बनते, मातीचं असतं ते भांडं जे काही असतं खापर। तर बघा कशी बनते काय बनते, कसं असतं ते ट्रेडिशनल भांडं जे असतं त्याच्यावर पुरणपोळी बनते। सो बघा आज आहे पूजेचा दिवस। आज गावात ठिकठिकाणी जिथे जिथे देवी बसली आहे कानबाई माता, तिथे आज सगळे आज जाणार पूजेसाठी, तिकडे पूजा करणार। आता मी तुम्हाला तेच दाखवेल की पूजा वगैरे कसं असते काय असते, सगळे गावातले लोक कसे येतात, पूजा कशी करतात। तर चला बघूया। आमच्या एरियात या घरी देवी बसली आहे, सो आम्ही इकडेच जाणार आहेत पूजा करायला। काय लावा तुझे पटापट लावा बरं गाव पण कानबाई माँ की जय। चला गिरार पाय पडल्या उठा बरं असं सांगूया मग लागल्या बामन असं सांगत बामन काय काय ना रे तर गाईज आम्ही आलेत परत घरी, पूजा केली, बघितलंच तुम्ही कशी होते पूजा तर कानबाईची। सो आता असं आहे की आता संध्याकाळी मस्त पूर्ण गावात सगळीकडे बँड डीजे असणार, जिकडे जिकडे देवी बसली आहे त्यांच्या सगळ्यांच्या घरी। सो तिकडे जाऊन नाचणार, सगळीकडे दर्शन घेणार पूर्ण गावी, जिकडे जिकडे देवी आहे तिकडे। सो खूप मजा येईल, चला बघूया।
तर गाईज आज आहे विसर्जनाचा दिवस. तर बघा गावामध्ये कसं कानबाईचं विसर्जन होते, नाचत गाजत पूर्ण गाव एक होते आणि कशा प्रकारे विसर्जन केलं जाते ते आज तुम्हाला बघायला मिळेल. तर चला जाऊया. पूर्ण गाव आलंय बघा. पूर्ण गाव एकत्र झालंय. जास्त मजा तर हेच लोक करतायत बघा. यांची मजा मजा येणार. गावाचं मंदिर जे आता नवीन बनलंय
इकडेच विसर्जन करणार. हे बघा, तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या गावाचा, देवगावचा सर्वात मोठा सण कानबाई हा समाप्त झाला आहे. खानदेशातला सर्वात मोठा सण कानबाई समाप्त झाला आहे. आज विसर्जन पूर्ण झालं. खूप मजा आली, खूप मजा केली. आणि जर व्हिडिओ आवडला तर असंच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.